काही दिवसांपूर्वी जो निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला जातनिहाय जनगणनेचा आणि याचे परिणाम खूप वेगळ्या पद्धतीनं येत्या काळात कदाचित पाहायला देखील मिळतील। तर जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अंमलबजावणीच्या दृष्टीनं हे थोडंसं त्रासदायक ठरू शकेल असं वाटतं का आणि सकारात्मक परिणाम नेमके काय दिसून येऊ शकतात? कारण अनेकांचं असं मत आहे की खूप सारे प्रश्न यामुळे सुटू शकतील, तर त्याबद्दल नेमकं काय वाटतं, खास करून आरक्षणाबद्दलचे प्रश्न? आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी सांगू इच्छितो, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सरकारमध्ये म्हणजे मागच्या 11 वर्षापासून सरकार आहे आणि त्यांचं लक्ष आहे या देशातील 140 कोटी जनता आणि या जनतेतला गरीबातला गरीब माणूस म्हणजे गरीबाच्या लाईनला शेवटचा माणूस हा सुखी कसा होईल। आणि हे करत असताना जवळजवळ हजारो जाती आपल्या देशामध्ये आहेत आणि याच्यातली इतकी छोटी छोटी म्हणजे जातीची लोक आहेत त्यांना सरकारच्या सुविधा मिळत नाहीत, त्यांचं कुठं रजिस्ट्रेशन झालेलं नाही। म्हणून जातीनिहाय जनगणना करण्याची ही मागणी होती, ती मागणी केंद्र सरकारनं मान्य केलेली आहे आणि येणाऱ्या सेन्ससमध्ये नक्कीच या जातीने जनगणना केल्यानुसार जे विकसित झालेले आहेत, समजा मी ओबीसी मध्ये येतो, स्वतः डॉक्टर आहे, त्याचबरोबर माझ्या बरोबर म्हणजे मी ओबीसी आहे म्हणून माझ्या मुलाला आता रिझर्वेशन द्यायला नको आहे, पण एखादा गरीब घरचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण भागातला मुलगा कसलीही त्यांनी फायदा घेतला नसेल तर त्याला रिझर्वेशन मध्ये मिळालं पाहिजे। म्हणून ही जातीनिहाय जनगणना गोरगरिबांसाठी, अति पिछडा भाग, अति ग्रामीण भाग आणि अविकसित भागातील जनतेसाठी नक्कीच महत्वाची ठरेल आणि त्याच दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आहे आणि तो चांगला राहील। आणि आपल्या सर्वांचं जे लक्ष आहे आम्हाला विकसित राष्ट्र बनवायचे आणि त्यासाठी हा कायदा चांगला आहे। हो, तुम्ही पाणी पिऊन घ्या, मी पुढचा प्रश्न विचारतो। मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा होता की डॉक्टर भागवत कराड सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, तुम्ही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होतात, अनेक मोठमोठ्या निर्णयांच्या मध्ये तुमचा सहभाग होता, पण ज्या वेळेला राज्यामध्ये सध्या